भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड व युवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष भाजपा मंडळ अध्यक्ष नवीन नाशिक रवी पाटील यांच्या पुढाकाराने पाटील नगरमध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। या प्रसंगी शिबिराचे उद्घाटन डॉक्टर भिकन मोरे यांच्या हस्ते झाले। या कार्यक्रमाप्रसंगी पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे, कुमार शंकर, मॅनेजिंग डायरेक्टर माननीय संदीप श्रीवास्तव, एमजीएम नाशिक धुळे बलसाड हेड, नाशिक महानगराचे भाजपा अध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस नानाजी शिलेदार, प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार, परिषद व्यवस्थापन प्रमुख सागर वैद्य उपस्थित होते। आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाची माहिती प्रास्ताविक करत रवीजी पाटील यांनी दिली। कार्यक्रम का व कसा घेतला, प्रभागातील नागरिकांची सेवा आपण कशा पद्धतीने केली याची माहिती दिली। नसतं किंवा मार्गदर्शन नसतं तर त्याच्यासाठी आपण जर असे कार्यक्रम राबवले तर नक्कीच MNGL ही कंपनी फक्त पैसे कमावण्यासाठी इथं आलेली नसून हे MNGL च्या माध्यमातून आपण पूर्ण हे शहरभरच नाही तर राज्यभर या योजना राबवून आपण आपल्या लोकांचं आरोग्य कसं साबित राहील आणि आपला देश बलवान कसा होईल याच्यावरती आपण साऱ्यांनी लक्ष द्यायला हवं। आज असं होतंय की टेक्निकल माणसं तुम्हाला आज आपण स्किल कारागीर कुठेही मिळत नाही। स्किल कारागीर होण्यासाठी त्याला प्रॅक्टिकल आणि थेरेटिकल यांची दोघांची जर सांगड आपण घालून दिली, आज होतं असं की ITI ला हे प्रशिक्षण आहे परंतु तिथं फक्त कागदावरती प्रशिक्षण आहे आणि कागदावरचं प्रशिक्षण घेऊन कुठलाही कारागीर हा तयार होत नसून या कारागीर तयार होण्यासाठी किमान 3 वर्ष लागतात आणि 3 वर्षाच्या कालावधीत ITI चं प्रशिक्षण फक्त 1 वर्षाचं आहे आणि तो जेव्हा बाहेर येतो तर त्याला कुठलीही कल्पना नसते। तर जर तुमच्या सारख्या संस्थेने आम्हाला जर आर्थिक पाठबळ दिलं तर आम्ही हे प्रत्येक जिल्ह्यात आमच्या 28 जिल्ह्यांमध्ये कार्य करणार। आज नागपूर शहरात आमचा फेब्रुवारी 14, 15 आणि 16 3 दिवसाचा कार्यक्रम आहे की त्याच्यात आज आपण पाहतो की पाईपलाईन मध्ये काम करत असताना रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा गॅस पाईपलाईन असतील, फायरच्या पाईपलाईन असतील, अशा भरपूर सोलर पाईपलाईन असतील, असं भरपूर क्षेत्र असून त्या क्षेत्रावरती आम्ही काहीतरी करू आणि आपल्या या सर्वसामान्य वसाहतीला आपण जे आज आपण हे सेमिनार राबवून दिलं या सेमिनारच्या माध्यमातून आज बऱ्याचशा लोकांना आरोग्याची व्यवस्था होईल। तरी मी आपल्या MNGL कंपनीचं आणि आपले समर्थ फाउंडेशनचे देशपांडे साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो। डॉक्टर मोरेंनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, नियमित व्यायाम करणे, कोमट पाणी पिणे व सकस आहार घेणे याची माहिती दिली। संदीप श्रीवास्तव यांनी व्हॅनच्या माध्यमाने गोरगरीब जनतेच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम सर्वत्र कसा राबवला जातो याची माहिती दिली। तो हमें भी कुछ ऐसा करना चाहिए तो हमारे मैनेजमेंट तुरंत अप्रूव कर दिया कि गाड़ी आप 10 देख लेके यहाँ पे जाओ। हमें बोला तभी पाटिल साहब से ही मैं बात कर रहा था, 2-3 बातें हुई पाटिल साहब के साथ बैठ के। तो 2 चीज़ें इसमें बात हुई। एक तो ये 10 दिन सफिशिएंट नहीं है नासिक के लिए, तो इनका रिक्वेस्ट था कि कुछ और इसको बढ़ाया जाए। तो खैर उनकी बात वेल टेकन और मैनेजमेंट तक इंटीमेट कर देंगे हम। तो जैसे अप्रूवल मिलेगा हम इसको फिर से एक बार एक राउंड और यहाँ लगा देंगे। और दूसरी चीज़ ये हमने एक ऐसी गाड़ी नासिक के लिए भी डिमांड करी है कि ऐसी गाड़ी नासिक में भी हमारे पास होनी चाहिए जो कहीं एक जगह लोकेटेड है, अलग अलग लोकेशन पे पढ़े जाए। जैसे सुनील जी ने अभी जस्ट एक रिक्वायरमेंट दी कि स्कूल कॉलेज स्कूल में भी जानी चाहिए, तो डेफिनेटली हम स्कूल्स के लिए भी करेंगे सर। आप इस बात का विश्वास रखिए, नॉर्मल पब्लिक के लिए भी करेंगे। डाउन द लाइन जिनको हेल्प की जरूरत है हम हेल्प भी करेंगे। इस गाड़ी से जो लोगों को जो आगे का जो भी खर्च का रहेगा, कुछ अगर किसी को निकलता है कुछ कुछ प्रॉब्लम है जो आगे ट्रीटमेंट की फर्दर ट्रीटमेंट की जरूरत है तो वो आगे उनके लिए भी हम लोग कुछ करने की कोशिश करेंगे। आगे जो हमारे स्पेशलाइज्ड जो हॉस्पिटल्स हैं हमारा टाइप है उनके साथ में, और साथ में कुछ अगर कोई और हेल्प की जरूरत है MLG जो ऑलवेज देयर, हम वहाँ पे आके आपको हेल्प कर देंगे। पूना में ऑलरेडी हम कर रहे हैं, नासिक में भी हम लोग करेंगे। इसका इतना अच्छा प्रतिसाद मिलने से मेरे को बहुत अच्छी खुशी हो रही है। तो आप लोगों से यही मेरा निवेदन है कि ज़्यादा से ज़्यादा संख्या में आकर इस अवसर का लाभ उठाएं। परिषद व्यवस्थापन प्रमुख सागर वैद्य यांनी यावेळी माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले। आपण बाहेर जर गेलो एखाद्या लॅबमध्ये तर तिथे साधारणतः 10,000 पासून ते 20,000 रुपयापर्यंतची फी या सगळ्या चाचण्यांसाठी घेतली जाते।
आणि माननीय चंद्रकांत दादांचा आग्रह होता, राजेशजींच्या माध्यमातून ज्यावेळेस त्यांनी सगळी संकल्पना सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की सर्वसामान्य माणसाकडून 1 रुपयाही न घेता ही सुविधा आपण त्यांना त्यांच्या दारापर्यंत जाऊन उपलब्ध करून देऊ. आणि त्या माध्यमातून गेले 3 वर्ष ही मोबाईल व्हॅन पुण्यामध्ये कार्यरत होती. पुण्यामध्ये साधारणतः 33,000 लोकांचं आजपर्यंत अशा पद्धतीचं चेकअप पूर्ण मोफत करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर मग आमच्या काही सहकाऱ्यांच्या आमच्या विनंतीवरून ही व्हॅन आता 15 दिवस नाशिकमध्ये आलेली आहे. नाशिकमध्ये आपण वेगवेगळ्या भागामध्ये एक दिवस अशा पद्धतीचं शिबिर भरवतोय आणि अधिकाधिक नाशिककरांना याच्यामध्ये आपण सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. आज इथे रवी पाटलांनी याचं नियोजन केलेलं आहे. अतिशय चांगली व्यवस्था त्यांनी इथे लोकांची केली आहे. आणि रवीजी, मी तुम्हाला नक्की सांगतो, संदीप श्रीवास्तव सर पण इथे आहेत MNGLचे. आपण अशाच पद्धतीनं हा कॅम्प अधिकाधिक दिवस नाशिकमध्ये कसा चालवता येईल आणि नाशिककरांची अधिकाधिक सोय कशी करता येईल या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू. डॉक्टर भिकन मोरे यांनी मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले. माझं वय आता 69 म्हणजे 59 आहे. मी आजपर्यंत 69 आजपर्यंत मी आजारी पडलो नाही आणि ॲडमिट झालो नाही आणि सगळ्यांना लावली नाही. असं तर माणसाने इतकी काळजी घ्यायची आणि आपण आरोग्याबद्दल थोडंसं जागृत राहायला पाहिजे. जागृत राहायचं म्हणजे काय, आपण आजारी पडणाऱ्याची काळजी घ्यायची, थोडंसं व्यायाम करायचं सकाळी उठल्या आणि दिवसाचं काम करावंच लागतं. रात्री लवकर झोपायचं आणि जास्त आपला मोबाईल TV जास्त बघायचा नाही. माझ्याकडे काल परवाच एक पेशंट आलं तर बाई म्हणाली की आमचे ना रात्री 2-2 वाजेपर्यंत TV बघतात, मोबाईल बघतात. म्हटलं हा 2 वाजेपर्यंत जर मोबाईल बघत असेल तर हा झोपेल कधी, कामाला जाईल कधी आणि याची मनाची शांती कधी राहील. त्याच्यासाठी माणसाने जर व्यवस्थित राहिलं, व्यवस्थित वागलं आणि आरोग्याचा विचार व्यवस्थित केला तर माणूस आजारी पडू शकणार नाही. हे महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. माणसात जर काळजी घेतली आजारी पडल्याने तो प्रश्न येत नाही. प्रकाश चकोर यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले. या ठिकाणी जो आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आहे, आज जर पूर्ण चेकअप करायचं असेल, रक्त असेल, शुगर असेल किंवा CT स्कॅन असेल तर कमीत कमी 13,500 रुपये लागत असतात. परंतु रवीजींनी ही बाब ओळखून की आपल्या प्रभागामध्ये नागरिकांना एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्याला काही नवीन सुविधा देता येईल का, म्हणून त्यांनी MGL डॉक्टर श्रीवास्तव साहेबांना विनंती केली आणि त्यांनी आज या आरोग्य शिबिराचं नियोजन केलं. शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेक नागरिकांनी स्वतःची चाचणी करून घेतली आणि जवळपास 500 नागरिकांनी स्वतःची तपासणी करून घेतली. प्रभाग क्रमांक 24 व 25 मधील नागरिक, विशेष करून ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा फायदा घेतला. या प्रसंगी कंपनीने आश्वासन केले की भविष्यात अशा नागरिकांना जे असाध्य आजाराने पीडित आहेत, कंपनीकडून सर्व खर्च त्यांच्यावर करण्याची जबाबदारी घेऊन शेवटी आभार प्रदर्शन उपाध्यक्ष दशरथ गांगुर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक DP राजपूत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश पाटील, पंकज पाटील, भूषण पाटील, प्रकाशजी चकोर, यशवंत नेरकर, दशरथ गांगुर्डे, राजेंद्र जडे व इतर मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. NCN न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.